हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आमच्याकडे आहे तुळशीचं लग्न आणि इथे चालू आहे तुळशीच्या लग्नाची तयारी. देवांश बघा तुळशीला रंग देत आहे. मस्त आम्ही चुना असा दोन्ही तुळशीला असा चुन्याचा रंग दिलेला आहे आणि हा चुना वाढवत पण गेलेला आहे आणि आता दुसऱ्या कुंडीला देत आहे. एक किंवा देवांश आणि मी दोघंही जण सोबत बसलो होतो. त्यानंतर गेरूने तुळशी माताला असं सजवत आहे. त्याच्यावर असं छानपैकी सूर्य, चंद्र, डोली, रांगोळी, डिझाईन असं सर्व काही काढा लागते आणि त्यावर सोबतच बोर भाजी आवळा, कृष्णदेव सावळा असं लिहा लागते. आमच्याकडे एकादशी झाल्यानंतर तुळशीच्या लग्नाला सुरुवात होते, त्यानंतरच लग्नाची पण सुरुवात होते. आणि इकडे बघा देवांश पण शूट करत होता. देवांशनी आणि मी दुपारू दोन्हीही तुळशी मस्त अशी छानपैकी रंगवून घेतली. तुळशीचं शुभविवाह असं पण लिहिलेलं आहे त्यावर आम्ही. आणि खूप सुंदर सुंदर असे मस्त डिझाईन काढलेले आहे. देवांश मला खूप त्रास देत होता, तरी पण आम्ही दोघांनी खूप मस्त एन्जॉय करत आणि हे असं लिहून घेतलेलं आहे. बोरभाजी आवळा आणि कृष्णदेव सावळा असं लिहा लागते तुळशीवर. आणि त्यानंतर संध्याकाळी आम्ही तुळशीच्या लग्नाची तयारी केली आणि संध्याकाळी खूप मला वेळ झाला होता म्हणून मी पूर्णपणे शूट नाही केलेलं आहे. तुम्हाला फक्त नंतर शेवटचं पूजेचंच दाखवलेलं आहे मी, कारण सगळी आवराआवर करायची होती मला आणि प्लस स्वयंपाक पण करायचा होता म्हणून मी काही जास्त शूट केलेलं नाही. हे बघा अशा प्रकारे माझ्या दोन्ही तुळश्या तयार आहे. आणि इकडे बघा संध्याकाळी आता पूजेची तयारी पण झालेली आहे. इकडे तुळशी माता ठेवलं आहे, त्यावर सगळं सजावट केलेली आहे, ओढणी टाकलेली आहे, मस्त छानपैकी दिवा, धूपबत्ती, रांगोळी आणि असंपैकी आम्ही मस्त मंगलाष्टक म्हणून कृष्ण आणि तुळशीचं असं लग्न लावलेलं आहे. तुळशीची ओटी पण भरलेली आहे मी. एक पीस, बांगड्या, खोबरं, बदाम, खारक, हळकुंड असं मस्त ओटी भरलेली आहे देवीची. आणि इकडे हे बघा कृष्णाचं तोंड तुळशीकडे केलेलं आहे. आणि नैवेद्यामध्ये मी पुरी भाजी, वरण भात, शेवड्या असा नैवेद्य केलेला होता. त्यानंतर मुलांनी खूप सारे फटाके पण फोडले आणि मी कृष्णाचे पण खूप सुंदर सुंदर असे रील्स काढलेले आहे. आता आमच्या कृष्ण आणि तुळशीचं लग्न पण लागलेलं आहे. इकडे बघा किती सुंदर दिसत आहे, खूप छान वाटलं. आणि ही खोपडी पण आणली होती. मंडप म्हणून हे खोपडी ठेवल्या जाते आणि त्याच्यावरच हे लग्न लावल्या जाते. मंगलाष्टक लावलं होतं मी होम थिएटरवर. खूप सारे लोक आले होते पण गडबडमुळे मला शूट करता आलेलं नाही. आणि हे बघा देवांश. थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक करा आणि सबस्क्राईब करा.